So today I will be started in next contents in our first topic, introduction to partnership and partnership final account. Last lecture I will be discuss in introduction to partnership firm, meaning and definition of partnership firm and some features of partnership firm. But today I will be discuss on new contents. This contents name is partnership deed and why are need for writing contract. So look at the first contents in second lecture, partnership deed. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण आपल्या पहिल्या टॉपिकचे अर्थातच इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिकची आपण सुरुवात केली होती आणि या टॉपिकमधले काही कंटेंट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेले होते. फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म, त्याच्यानंतर मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप फर्म आणि फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म आपण हे लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पार्टनरशिप डीड म्हणजे काय किंवा पार्टनरशिप ॲग्रीमेंट कशा पद्धतीने केलं जातं, पार्टनरशिप डीड कशाला म्हणतात याविषयी आपल्याला आज माहिती जाणून घ्यायची आहे. तसेच भागीदारी व्यवसायाच्या स्थापनेच्या वेळी लिखित स्वरूपाचा भागीदारी करार का करावा लागतो, लिखित स्वरूपाच्या कराराचे अर्थातच रायटिंग ॲग्रीमेंटचे भागीदारी व्यवसायाच्या दृष्टीने काय फायदे आहेत हेही आपणाला या आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासायचे आहे. So look at the next contents, partnership deed. The document containing the partnership agreement among the partners is called as partnership deed. Partnership deed is a written agreement that involves terms and conditions of business and also include rules and regulation of internal management of partnership firm. Partnership deed मध्ये भागीदारी करार करत असताना कुठल्या शर्तीवर भागीदारी बनत आहे आणि कुठल्या शर्तीवर हा भागीदारी व्यवसाय चालणार आहे, तसेच व्यवसायाच्या अंतर्गत व्यवस्थापनासंबंधी नियम आणि अटी देखील या डीडमध्ये नमूद केलेल्या असतात. अशा स्वरूपाच्या लिखित स्वरूपाच्या कराराला भागीदारी करार किंवा पार्टनरशिप डीड असे म्हणतात. यामध्ये भागीदारी व्यवसायाच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये कोणते भागीदार सहभागी होणार आहेत, तसेच कोणते भागीदार भागीदारी व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन पाहणार आहेत, त्याचा मोबदला म्हणून नफ्या व्यतिरिक्त सॅलरी किंवा कमिशन दिले जाणार आहे का याचे स्पष्टीकरण हे पार्टनरशिप डीड मध्ये रायटिंग ॲग्रीमेंट द्वारे केले जाते किंवा लिखित स्वरूपात केले जाते. तर भागीदारी व्यवसायाच्या स्थापनेसाठी सर्व भागीदार मिळून जो लिखित स्वरूपाचा करार करतात, ज्या करारामध्ये व्यवसाय संदर्भातील सर्व अटी आणि शर्तीची पूर्तता केली असते, अशा स्वरूपाच्या लिखित दस्तऐवजाला पार्टनरशिप डीड किंवा पार्टनरशिप ॲग्रीमेंट असे म्हणतात. सो लुक ॲट द नेक्स्ट लाईन. इट इज कंटेन्स द टर्म अँड कंडिशन विच आर ॲग्रीड अपॉन बाय ऑल पार्टनर्स. अन ॲग्रीमेंट मे बी रिटन ऑर ओरल, बट वेन इट इज रिटन इट इज कॉल्ड अ डीड. तर भागीदारी करारामध्ये सर्व भागीदार व्यवसाय स्थापनेसंदर्भातील अटी आणि शर्ती नमूद करतात. तर भागीदारी करार हा लेखी किंवा तोंडी स्वरूपाचा असतो, परंतु लेखी स्वरूपाच्या भागीदारी कराराला पार्टनरशिप डीड असे म्हणतात. द पार्टनरशिप ॲक्ट डझंट मेक इट कंपल्सरी टू हॅव रिटन ॲग्रीमेंट. भागीदारी करार कायद्यानुसार लिखित स्वरूपाचा करार करणे हे सक्तीचे नाही, परंतु महाराष्ट्रात मात्र 1 एप्रिल 2005 पासून भागीदारी व्यवसायाचा करार हा लिखित स्वरूपाचा असावा असे सक्तीचे करण्यात आले आहे. However, in case of dispute among the partners, it is always in the best course to have a written agreement duly signed by all the respective partners and registered under this act. परंतु भागीदारी व्यवसायात भविष्यामध्ये भागीदारामध्ये विवाद किंवा डिस्प्यूट निर्माण होऊ नयेत, तसेच भागीदारी व्यवसायातील भागीदारांमध्ये जर काही कारणावरून विवाद निर्माण झाले तर त्याचे निराकरण व्हावे यासाठी सर्व भागीदारांनी भागीदारी व्यवसायाचा लिखित स्वरूपातील करार करणे गरजेचे मानले जाते. पार्टनरशिप डीड कंटेन्स द रूल्स अँड रेग्युलेशन फ्रेम्ड फ्रॉम द इंटरनल मॅनेजमेंट ऑफ फर्म. इट इज ऑल्सो आर्टिकल ऑफ पार्टनरशिप फर्म. लिखित स्वरूपाच्या भागीदारी करारामध्ये
भागीदारी व्यवसायाच्या अंतर्गत व्यवस्थापनासंबंधीचे सर्व नियम, शर्ती आणि अटी नमूद केलेल्या असतात. त्यामुळे लिखित स्वरूपाच्या कराराला लीगल अप्रोच किंवा वैधानिक मान्यता प्राप्त होते. तसेच लिखित स्वरूपाचा करार हा आर्टिकल ऑफ पार्टनरशिप म्हणून देखील ओळखला जातो. सो लुक ॲट द स्पेसिमम ऑफ पार्टनरशिप डीड. तर पार्टनरशिप डीडचा स्पेसिमम अगदी काही अशा पद्धतीचा असतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे पार्टनरशिप डीडचे कंटेंट्स इन्व्हॉल्व असतात. सो व्हेरियस कंटेंट रेकॉर्ड इन दिस डीड. फ्रॉम द फॉलोइंग कंटेंट्स आर टू बी रेकॉर्ड इन दिस डीड. कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप डीड. नंबर फर्स्ट, नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. तर भागीदारी व्यवसायाचा पत्ता, भागीदारी व्यवसायाचं नाव आणि भागीदारी व्यवसायाचं ठिकाण. नंबर सेकंड, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. तर भागीदारी व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व भागीदारांचे नाव, तसेच त्यांचे पत्ते आणि भागीदारी व्यवसायाचा कालावधी याचं देखील लिखित स्वरूपाच्या ॲग्रीमेंटमध्ये विवरण केलं जातं. नंबर थर्ड, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स. त्याचप्रमाणे भागीदारी व्यवसायामध्ये एकूण पार्टनरची संख्या किती आहे आणि त्यापैकी कुठला पार्टनर किती कॅपिटल घेऊन येतोय याचंही लिखित स्वरूपात नोंदणी भागीदारी करारामध्ये अर्थातच पार्टनरशिप डीडमध्ये केली जाते. नंबर फोर्थ, रेशो इन विच प्रॉफिट अँड लॉस आर टू बी शेअर्ड. तर भागीदारी व्यवसायामध्ये जो प्रॉफिट आणि लॉस प्राप्त होणार आहे, तर त्या प्रॉफिट आणि लॉसचं विभाजन कुठल्या भागीदाराला कुठल्या रेशोप्रमाणे करायचं आहे याची देखील माहिती रायटिंग ॲग्रीमेंटमध्ये अर्थातच पार्टनरशिप डीडमध्ये लिखित स्वरूपात नमूद केलेली असते. नंबर फिफ्थ, राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ पार्टनर. तर भागीदारी व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या भागीदाराचे अधिकार, भागीदाराच्या जबाबदाऱ्याचं विवरण देखील या ठिकाणी लिखित स्वरूपात नोंदविलं जातं. नेक्स्ट कंटेंट्स, प्रोव्हिजन रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एक्सेट्रा ऑफ पार्टनर. त्याचप्रमाणे भागीदारी व्यवसायातील नवीन भागीदाराला ॲडमिशन देण्यासंदर्भातील असेल किंवा एखाद्या भागीदाराच्या निवृत्ती संदर्भातील असेल किंवा एखाद्या भागीदाराच्या डेथ संदर्भातील प्रोव्हिजन देखील पार्टनरशिप डीडमध्ये लिखित स्वरूपात नोंदविले जातात. सो नेक्स्ट कंटेंट्स नंबर 7, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉविंग एक्सेट्रा. तर भागीदाराच्या कॅपिटलवर किंवा लोनवर किंवा ड्रॉविंगवर किती टक्के इंटरेस्ट रेट आकारायचा आहे याची देखील पार्टनरशिप डीडमध्ये लिखित स्वरूपात माहिती नोंदविली जाते. नेक्स्ट कंटेंट, सॅलरी, कमिशन एक्सेट्रा इफ पेएबल टू एनी पार्टनर्स. जर एखाद्या भागीदाराला सॅलरी किंवा कमिशन द्यायचं असेल तर त्या संदर्भात देखील लिखित स्वरूपात माहिती पार्टनरशिप डीडमध्ये रेकॉर्ड केली जाते किंवा नोंदविली जाते. नेक्स्ट कंटेंट्स नंबर 9, सेटलमेंट ऑफ अकाउंट ऑन डिझॉल्युशन ऑफ द फर्म. तर भागीदारी व्यवसायाचं विसर्जन करतेवेळी भागीदारी व्यवसायाच्या अकाउंटचं सेटलमेंट कशा पद्धतीने करायचं आहे किंवा पार्टनरशिपचं सेटलमेंट कशा पद्धतीने करायचं आहे याची देखील माहिती पार्टनरशिप डीडमध्ये नमूद केलेली असते. नेक्स्ट, मेथड ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट अमॉंग द पार्टनर्स. जर भागीदारामध्ये जर मोठ्या प्रमाणात विवाद घडून आले असतील तर अशावेळी भागीदारी व्यवसायाचं सेटलमेंट कशा पद्धतीने करायचे आहे याच्या संदर्भातील देखील प्रोव्हिजन पार्टनरशिप डीडमध्ये रायटिंग स्वरूपात केल्या जातात. अँड लास्ट कंटेंट्स, एनी अदर्स मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ बिझनेस. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे कंटेंट्स हे पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केले जातात आणि ह्या सर्व कंटेंट्स ज्या दस्तऐवजामध्ये रेकॉर्ड केले जातात त्या दस्तऐवजाला पार्टनरशिप डीड असे म्हणतात. Look at the next point, importance of partnership deed. Partnership deed is a very important document because it is the written agreement which contains all the terms and conditions of partnership business. तर भागीदारी करार हा भागीदारी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो, कारण भागीदारी करार सर्व भागीदारांमध्ये लिखित स्वरूपात होत असल्यामुळे या करारात भागीदारी व्यवसायासंबंधीच्या सर्व अटी आणि शर्ती नमूद केल्या जातात.
It forms the basis of mutual relation among the partners. Moreover, partnership deed regulate the rights, duties and liabilities of all the partners as well as of firm. तसेच भागीदारांमध्ये भागीदारी करार हा लिखित स्वरूपाचा असल्यामुळे चांगल्या प्रकारचे म्युच्युअल रिलेशन निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक भागीदाराला भागीदारी करारामुळे भागीदारी व्यवसायातील आपल्या जबाबदारीची, कर्तव्याची आणि तसेच अधिकाराची जाणीव होते. सो बाय हॅव्हिंग पार्टनरशिप डीड, पार्टनर्स डिस्प्यूट इन फ्युचर मे बी अवॉइड. तर भागीदारी करार हा लिखित स्वरूपाचा असल्यामुळे सर्व भागीदारांमध्ये चांगल्या प्रकारचे सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि भविष्यातील जे काही विवाद भागीदारामध्ये उद्भवण्याची शक्यता आहेत तर ते विवाद निर्माण होण्याचे भागीदारी करारामुळे टाळणे शक्य होते. हेन्स इट इज ऑलवेज इन फेवर टू हॅव रिटर्न ॲग्रीमेंट. त्यामुळे प्रत्येक वेळी भागीदारी करार हा लिखित स्वरूपाचा असणं हे गरजेचे मानले जाते. पार्टनरशिप डीड ड्युली साइन बाय ऑल पार्टनर्स अँड रजिस्टर्ड अंडर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. तर पार्टनरशिप डीड हे प्रत्येक भागीदार साईन करतात आणि पार्टनरशिप डीड भारतीय भागीदारी कायदा 1932 अंतर्गत करण्यात येते. सो नेक्स्ट पॉइंट, प्रोव्हिजन ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये बऱ्याचशा प्रोव्हिजन करण्यात आलेल्या आहेत. भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी व्यवसायाच्या करारामध्ये काही अटी आणि शर्ती स्पष्टपणे नमूद केल्या नसतील तर अशावेळी भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील तरतुदीचे पालन केले जाते. सो लुक ॲट दिस पॉइंट. ॲट द टाइम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल ॲज पार्टनरशिप डीड. ज्यावेळी भागीदारी व्यवसायाची स्थापना होत असते अशावेळी दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन जो लिखित स्वरूपाचा करार करतात किंवा जे लिखित स्वरूपाचे दस्तऐवज तयार करतात अशा स्वरूपाच्या दस्तऐवजाला पार्टनरशिप डीड असे म्हणतात. अँड ऑल टर्म्स अँड कंडिशन आर मेंटेन इन टू द डीड. आणि अशा प्रकारच्या दस्तऐवजामध्ये भागीदारी व्यवसायासंबंधीच्या सर्व अटी आणि शर्ती नमूद केलेल्या असतात. बट इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट एनी पॉइंट्स. परंतु काही कारणामुळे भागीदारी करार बनवत असताना अटी आणि शर्ती स्पष्टपणे नमूद केलेल्या नसतील तर अशावेळी मोठ्या प्रमाणामध्ये भागीदारी व्यवसायामध्ये समस्या किंवा इश्यूज निर्माण होतात आणि ह्या समस्या आणि इश्यूजचं निवारण करण्यासाठी भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील प्रोव्हिजन्स अंमलात आणल्या जातात आणि जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा जे काही इश्यूज क्रिएट झालेले आहेत त्याचं निवारण इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मधील प्रोव्हिजननुसार करण्यात येते. इज सॉल्व्ड ॲज पर दी provision in Partnership Act 1932 section number 12 and 17 are made applicable to determine the following issues. The various provision in Partnership Act 1932. Number first provision, distribution of profit. The partnership deed is silent about the profit sharing ratio. Then the profit and loss are distributed among the partners is equal. तर ज्यावेळी प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन संदर्भात कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन किंवा कुठल्याही प्रकारच्या अटी आणि शर्ती पार्टनरशिप ॲक्टमध्ये केलेल्या नसतील किंवा कुठल्या रेशोप्रमाणे प्रॉफिट आणि लॉसचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे हे पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये ज्यावेळी नमूद केलेलं नसतं त्यावेळी प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मधली प्रोव्हिजन अंमलात आणली जाते आणि अशावेळी प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन हे इक्वली केलं जातं. Next, interest on drawing. The second number of provision, interest on drawing. As per the provision of Indian Partnership Act 1932, if the date of drawing is not given in the average of 6 months, interest is charged on drawing. तर ज्यावेळी भागीदाराने ड्रॉविंग कधी घेतलेली आहे या संदर्भातील कुठल्याही प्रकारच्या अटी आणि शर्ती भागीदारी करारामध्ये नमूद केलेल्या नसतील तसेच ड्रॉविंगवर किती प्रमाणात इंटरेस्ट चार्ज करायचा आहे, किती प्रमाणात इंटरेस्ट आकारायचा आहे या संदर्भात देखील अटी आणि शर्ती ज्यावेळी भागीदारी करारामध्ये नमूद केलेल्या नसतील अशावेळी इंडियन पार्टनरशिप ॲक्टच्या प्रोव्हिजननुसार ड्रॉविंगवर 6 महिन्याचं इंटरेस्ट चार्ज केलं जातं.
Next, interest on partner's loan. If the partners providing additional amount of to the business as a loan but rate of interest on loan is not given, then 6% interest is allowed. ज्यावेळी भागीदारी व्यवसायामध्ये ॲडिशनल कॅपिटल लोनच्या स्वरूपामध्ये किंवा लोनच्या फॉर्ममध्ये इंट्रोड्यूस करत असेल किंवा भागीदारी व्यवसायामध्ये देत असेल आणि अशावेळी भागीदाराने जे लोन प्रोव्हाइड केलेलं आहे त्या इंटरेस्ट ऑन लोनवर किती % इंटरेस्ट द्यायचा आहे याची तरतूद भागीदारी करारामध्ये ज्यावेळी केली नसते अशावेळी भागीदारी करार 1932 मधील प्रोव्हिजन्सच्या तरतुदीनुसार 6% इंटरेस्ट हा कंपल्सरी दिला जातो. नेक्स्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इफ द पार्टनरशिप डीड इज सायलेंट अबाउट इंटरेस्ट ऑन कॅपिटल देन इंटरेस्ट इज नॉट अलाउड. तर ज्यावेळी कॅपिटलवर किती टक्के इंटरेस्ट द्यायचा आहे याची प्रोव्हिजन पार्टनरशिप ॲक्टमध्ये किंवा भागीदारी करारामध्ये केलेली नसते किंवा भागीदारी कराराच्या वेळी कॅपिटलवर किती टक्के इंटरेस्ट द्यायचा आहे याच्या अटी आणि शर्ती नमूद केलेल्या नसतात, तर अशावेळी भागीदाराला भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील प्रोव्हिजननुसार कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट दिला जात नाही. नेक्स्ट, सॅलरी ऑर कमिशन टू partners. As per the provision made in the Indian Partnership Act 1932, no salary, commission, allowance or any remuneration is to be given to any of partners for extra work done from the firm. However, if any provision is made in partnership deed, then partners are entitled to get commission or salary as per the agreement. तर ज्यावेळी भागीदारी करारामध्ये एक्स्ट्रा वर्क जर पार्टनर्स करत असतील आणि त्या एक्स्ट्रा वर्कवर किती सॅलरी द्यायची त्याच्यावर किती कमिशन द्यायचं या प्रकारच्या कुठल्याही तरतुदी केल्या नसतील तर अशावेळी भागीदाराला कुठल्याही प्रकारचं सॅलरी कुठल्याही प्रकारची कमिशन ही इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932च्या प्रोव्हिजननुसार देण्यात येत नाही. आणि लास्ट प्रोव्हिजन, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. As per the provision of Indian Partnership Act 1932, no outside person can be admitted into the firm as per the partners without the consent of other partners. तर भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील प्रोव्हिजननुसार नवीन भागीदाराला भागीदारी व्यवसायामध्ये ॲडमिशन देण्यासंदर्भातील कुठल्याही प्रोव्हिजन जर केलेली नसेल किंवा कुठल्याही तरतुदी केल्या नसतील तर अशावेळी भारतीय भागीदारी कायदा 1932 मधील प्रोव्हिजननुसार सर्व भागीदाराच्या सहमतीनुसार नवीन भागीदाराला भागीदारी व्यवसायामध्ये ॲडमिशन देण्यात येते किंवा नवीन भागीदाराला सामावून घेण्यात येते. सो थँक्स. तर अशा पद्धतीने आज आपण पार्टनरशिप डीड म्हणजे काय, त्याचप्रमाणे पार्टनरशिप डीडमध्ये कुठले कुठले कंटेंट्स इन्व्हॉल्व होतात, त्याचनंतर इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड आणि प्रोव्हिजन ऑफ पार्टनरशिप डीड असे वेगवेगळे कंटेंट्स आपण पार्टनरशिप डीड संदर्भातील आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट आणि मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट याविषयीची पूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे.